Okay friends, so we'll start next point, that will be center of gravity. Okay, so first of all I would like you to see these two images. So this is the mysterious stone of Krishna waterfall at Mahabalipuram. Okay, and this is nothing but a rock balancing. Okay, rocks are balanced like this. Okay, it looks amazing. Okay, so what these two images has to do विथ द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे, ह्या दोन जे मी पिक्चर तुम्हाला दाखवले त्यांचे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीशी काय घेणं देणं आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही लक्षात घ्या. तर पुढे बघा की समजा हा स्टोन आहे. ठीक आहे, हा इथे आपल्याला दिसताना काय वाटतं की इथे खूप कमी कॉन्टॅक्ट सरफेस आहे आणि कोणत्याही वेळी हा इकडे असा घसरून पडेल, हा घसरून इकडे पडू शकतो. पण तो त्या तिथे असा प्लेस झालेला आहे की त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंट त्याला बॅलन्स करते. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंटलाच आपण बॅलन्सिंग पॉईंट आहे असंही म्हणतो. इथे बघा त्या प्रत्येक स्टोनचं वेट जे आहे ते डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असं ॲक्ट होतं किंवा त्या स्टोनला असं ठेवलं गेलेलं आहे की ते बॅलन्स राहतात. ठीक आहे, ते बॅलन्स राहतात म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंट असतो त्यालाच आपण बॅलन्सिंग पॉईंटही म्हणता येतो. ठीक आहे, त्यानंतर त्याच्या बेसिक डेफिनेशन आपण बघूयात, न्यूमरिकल कसे सॉल्व करायचे ते बघूयात. ठीक आहे, तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीची बेसिक डेफिनेशन काय आहे, तर इट इज द पॉईंट फ्रॉम विच द होल वेट ऑफ द बॉडी इज गोइंग टू बी ॲक्ट. ठीक आहे, आपल्याला माहिती की कोणती एखादी बॉडी जर आपण घेतली, समजा आता मोबाईल आहे, तर याचं वेट जे आहे ते व्हर्टिकल डाऊनवर्ड ॲक्टच होतं. पण ते कोणत्या पॉईंटमध्ये ॲक्ट होतं, समजा मी याला असं पकडलं आहे. ठीक आहे, तर ते इथनं ॲक्ट होतं, इथनं कोणत्या पॉईंटमधनं, तर ते ज्या पॉईंटमधनं ते व्हर्टिकल डाऊनवर्ड वेट ॲक्ट होतं त्या पॉईंटलाच सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे ग्रॅव्हिटी फोर्स ॲक्ट होणारा पॉईंट त्याला म्हणतो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, so the point through which the whole weight of the body acts irrespective of the orientation of the body, irrespective of the position of the body. ओके, याला असं पकडलं काय कसंही जरी पकडलं तर एखाद्या 3 डायमेन्शनल बॉडीचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पॉईंट जो एक पॉईंट आहे तो फिक्स तोच पॉईंट राहणार आहे. ठीक आहे, तो पॉईंट चेंज होणार नाही आहे. सो इट मे बी नोटेड दॅट एव्हरी बॉडी हॅज ओनली वन सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तो एकच पॉईंट तिथे असणार आहे आणि त्या बॉडीला आपण कसंही त्याचं ओरिएंटेशन कसंही पोझिशन केली तरी तो पॉईंट तिथेच राहतो, तो पॉईंट काही चेंज होत नाही. आता दुसरं जे आहे जे काय आपण ॲक्च्युअल न्यूमरिकलमध्ये काढणार आहे ते आहे सेंट्रॉइड. ते आहे सेंट्रॉइड. तर ह्या दोन पॉईंटमधला डिफरन्स लक्षात घ्या. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे एखादी जर 3 डायमेन्शन बॉडी आहे, या समजा ह्या मोबाईलसारखी 3 डायमेन्शन बॉडी, याला काहीतरी थिकनेस आहे, याला वेट आहे, तर याचा जो याचं जे वेट आहे ते ज्या पॉईंटमधून ॲक्ट होतं त्याला आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणतो. ठीक आहे, पण समजा आपण बोर्डवर जी डायग्राम ड्रॉ करतो किंवा वहीवर जी डायग्राम ड्रॉ करतो, म्हणजे एखादा सर्कल असेल, रेक्टँगल असेल, तर तो तिथे एरिया होतो, त्याला थिकनेस नसतं आणि मग त्या एरियाचा सेंटर जो आहे त्यालाच आपण सेंट्रॉइड असं म्हणतो. सो प्लेन फिगर्स लाईक ट्रायंगल, क्वाड्रंट अँड सर्कल हॅव ओनली एरियाज बट नो मास. द सेंटर ऑफ एरिया ऑफ सच फिगर इज नोन ॲज सेंट्रॉइड. म्हणजे आपल्याला न्यूमरिकलमध्ये जे फाइंड करायचं ते सेंट्रॉइडच आहे. द मेथड ऑफ फाइंडिंग आउट द सेंट्रॉइड ऑफ अ फिगर इज द सेम ॲज दॅट ऑफ फाइंडिंग आउट द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ अ बॉडी. त्यांच्या दोघांच्या मॅथड जे आहेत ते सेमच आहेत. ठीक आहे, पण सेंट्रॉइड 2 डायमेन्शनल बॉडीसाठी जनरल डिफरन्स लक्षात घ्या. सेंट्रॉइड जे आहे ते 2 डायमेन्शनल बॉडीसाठी म्हणजे एक्स आणि वाय डायरेक्शनमध्ये, त्याला की थिकनेस नाही आहे. आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी 3 डायमेन्शनल बॉडी, याला काहीतरी थिकनेस आहे. ठीक आहे, आणि पुढे बघूयात आपण आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काढायचं कसं. आता ही सेम प्रोसिजर जी आहे ती सेंट्रॉइडसाठी पण यूज केल्या जाईल. ठीक आहे, सेम प्रोसिजर विल बी यूज फॉर सेंट्रॉइड. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बाय मेथड ऑफ मुवमेंट, आपण एक याचं एक्सपेरिमेंट केलेलं आहे बा, बेल क्रँक लिव्हर, त्याच्यामध्ये मुवमेंटचा प्रिन्सिपल आपण यूज केला आहे. सो रिझल्ट मुवमेंट ऑफ फोर्सेस इज इक्वल टू मुवमेंट ऑफ देअर रिझल्टंट फोर्स, तोच आपल्याला इथे यूज करायचा आहे. ठीक आहे, एक बॉडी कन्सिडर केली XY प्लेनमध्ये ॲक्ट होणारी आणि त्याचे एलिमेंटरी मासेस कन्सिडर केले आणि त्यांचं वेट व्हर्टिकल डाऊनवर्ड ॲक्ट होतं असं कन्सिडर करून आणि त्या पूर्ण बॉडीचा जो आहे सेंट्रॉइड काहीतरी एक तो पॉईंट आहे. ठीक आहे, आणि त्यासाठी मग X बार हे नोटेशन यूज केलं आहे, X बार आणि Y बार, आणि मग मेथड ऑफ मुवमेंट यूज केली किंवा त्यालाच आपण वॅरिग्नन्स थेरम असंही म्हणतो किंवा प्रिन्सिपल ऑफ मुवमेंटही म्हणतो. सो दॅट आता समजा वाय ॲक्सिसवर जर मी मुवमेंट घेतली तर ती काय येईल x1 इंटू, आता इथे मी W म्हणू शकतो किंवा ME म्हणू शकतो. W इज इक्वल टू M इंटू G. तर इथे M मास म्हटलं आहे. सो M1 इंटू x1 डिस्टन्स प्लस M2 x2 प्लस M3 x3. आता इथे जर आपण आपले नोटेशन बघितले तर इथे हा क्लॉकवाईज रोटेट करणारे म्हणून ते पॉझिटिव्ह लिहिलेलं आहे. ठीक आहे, M3 x3. आता याचा टोटल जो आहे, टोटल मास जो आहे आणि इथे परत M1 M2 काय आहे की M1 M2 या सगळ्यांचे ॲडिशन जे आहे ते टोटल मास आहे. वेअर कॅपिटल M इज इक्वल टू इथे खाली दिलं आहे M1 प्लस M2 प्लस M3. आता टोटल मास जो ॲक्ट होणार तो इथे डिस्टन्स आहे X बार.
तोच असणार आहे त्या बॉडीचा सेंट्रॉइड पॉईंट किंवा त्या बॉडीचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सो M1 x1 M2 x2 M3 x3 m इंटू एक्स, आणि इथे एक्सची व्हॅल्यू काय येणार मग दिस डिवायडेड बाय एम. ठीक आहे, दिस डिवायडेड बाय एम. आता हे झालं फॉर अ 3 डायमेन्शनल बॉडी ज्याला की मास आहे. समजा एखादी 2 डायमेन्शन बॉडी आहे तर त्याला काहीच डिफरन्स नाही, फक्त एम जो आधीच्या इक्वेशनमध्ये होता इथला जो हा एम जो आहे समेशन एम आणि इथे खाली टोटल एम ते रिप्लेस होणार आहे एरियानी. सो सिमिलरली एरिया मोमेंट घेतला आहे A1 x1 प्लस A2 x2 प्लस AN डिवायडेड बाय A1 प्लस A2 म्हणजे हा टोटल एरिया. आणि हा जो फॉर्म्युला आहे हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. न्यूमरिकल सॉल्व करताना हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. ठीक आहे, न्यूमरिकल सॉल्व करताना आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ठीक आहे, याला लक्षात हा फॉर्म्युला आपल्याला सिम्पली लक्षात ठेवायचा. वरची जी व्हॅल्यू आहे समेशन AX त्यालाच म्हटलं जातं फर्स्ट मोमेंट ऑफ एरिया. A1 x1 A2 x2 हे जे आहे दॅट्स कॉल्ड ॲज फर्स्ट मोमेंट ऑफ एरिया. आणि खाली जे आहे समेशन तो जो आहे टोटल एरिया. ठीक आहे, हे फॉर्म्युले परफेक्टली लक्षात ठेवा, न्यूमरिकल सॉल्व करताना आपल्याला यूज करायचे आहेत. त्याच्यानंतर ह्या स्टँडर्ड फॉर्म्युले हेही तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. कारण कोणतीही फिगर जर दिलेली असली, एखादी कंपोजिट फिगर जर असली तर ती कंपोजिट फिगरला स्टँडर्ड जिओमॅट्रिकल फिगरमध्ये कन्वर्ट करूनच आपल्याला सॉल्व करावं लागेल. म्हणजे क्वेश्चन असे असतील अ रेक्टँगल इज देअर अँड असं सर्क्युलर होल इज कट इन दॅट रेक्टँगल. एखाद्या रेक्टँगलचं सेंटर काय असेल तर त्याचे डायगोनल आपण जर जॉईन केलं तर त्या डायगोनलचा जो ते ज्या एका पॉईंटवर ते मीट होतील सेंटरला तो सेंट्रॉइड पॉईंट असतो. पण त्याच्यामध्ये जर आपण सर्क्युलर होल कट केलं तर मग त्याचा सेंट्रॉइड तिथे शिफ्ट होत असतो, तो चेंज होत असतो. ठीक आहे, आणि मग तो चेंज झालेला शिफ्ट झालेला सेंट्रॉइड पॉईंट आपल्याला फाइंड आउट करावा लागतो. त्यासाठी बेसिक फॉर्म्युले लागतात. रेक्टँगलसाठी सगळ्यात सोपं आहे B/2 H/2. ट्रायंगलसाठी पण सोपं आहे V/3 H/3. फक्त इथे तो ट्रायंगल कसा प्लेस गेलेला आहे ते बघा बरं. इथे जे आहे हा एक्स ॲक्सिस आहे आणि हा जो आहे हा वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे, सर्कलसाठी D/2 आता D/2 दिलं आहे म्हणजे हा एक्स ॲक्सिस आहे आणि इथे हा वाय ॲक्सिस आहे. ठीक आहे, सेमी सर्कलसाठी D/2 आणि 3r/4π हे डिस्टन्स. ठीक आहे, 3r/4π. आणि क्वाड्रंटसाठी अगेन 0.4 to 4 म्हणजे ते हेच येतं 4r/3π. ओके, आणि इथे एक्स ॲक्सिस जो आहे तो असा प्लेस केलेला आहे. इथं एक्स ॲक्सिस असा आहे आणि वाय ॲक्सिस जो आहे इकडनं नाही येतो, वाय ॲक्सिस इथे असणार आहे. ठीक आहे, वाय ॲक्सिस इथे प्लेस केलेला आहे. तर आता सेंट्रॉइड काढताना समजा एखादी फिगर दिलेली कंपोजिट, तर जरी त्या डायग्राममध्ये समजा एखादं सेमी सर्कल दिलेलं आहे, जरी त्या सेमी सर्कलचा सेंट्रॉइड पॉईंट चेंज होत नसला तरी त्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस ते चेंज होऊ शकतं. ते कसं चेंज होतं ते बघू आपण. आता हा सर्कल आहे. ठीक आहे, हा सेमी सर्कल आहे. आता ह्या सेमी सर्कलचा आपल्याकडं जो फॉर्म्युला आहे समजा याचा, आता इथे याचा एक्स इंटरसेप्ट काय सेंट्रॉइडचा आर येणार आहे. ठीक आहे, एक्स इंटरसेप्ट आर. आणि वाय इंटरसेप्टसाठी काय फॉर्म्युला आहे. आता वाय इंटरसेप्ट म्हणजे डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम एक्स ॲक्सिस. समजा तो इथं आहे कुठेतरी, तर ही डिस्टन्स जे आहे त्यासाठी फॉर्म्युला आहे 4r/3π. ओके, 4r/3π. आता समजा ह्या सर्कलला, आता इथं समजा आता हा सेमी सर्कल असा अजून करा. ठीक आहे, हा तो सेमी सर्कल आहे. तर याला जर मी असं ठेवलं तर जरी याचा सेंट्रॉइड चेंज होत नसला तरी याचं डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड सेंट्रॉइड फ्रॉम एक्स ॲक्सिस ते चेंज होतं आहे. बघा, याला जर असा ठेवला तर आता इथे याचं सेंट्रॉइड काय येईल. आता हा फॉर्म्युला आपल्याला कुठून माहिती आहे, इथून माहिती आहे. आता हे बघा, ही फिगर जी आहे ती सिमेट्रिकल अबाउट वाय ॲक्सिस आहे. वाय ॲक्सिस आहे म्हणजे इथे जर मी कट केलं, सिमेट्रिकल अबाउट या हॉरिझॉन्टल लाईनवर आहे, तर वरचा एरिया आणि खालचा एरिया सेम राहतो. याचा अर्थ त्याचा सेंट्रॉइड ह्या फिगरवर कुठेतरी राहील आणि इथून तो काहीतरी डिस्टन्सवर राहील. आता इथं वाचिक आपल्याला डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस पाहिजे. एक्स बार काय डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम वाय ॲक्सिस आणि वाय बार डिस्टन्स ऑफ सेंट्रॉइड फ्रॉम एक्स ॲक्सिस. आता इथे व्हॅल्यू ऑफ वाय बार काय येणार, दॅट इज इक्वल टू आर. वाय बारची व्हॅल्यू आरच येणार आहे. ओके, वाय बार किंवा काही रेफरन्स बुकमध्ये वायसीने डिनोट केलेलं आहे इज इक्वल टू आर. आणि आता इथे एक्स बारची व्हॅल्यू काय येणार आहे. आता एक्स बार आपल्याला फॉर्म्युला कुठून माहिती, इथून माहिती आहे. इथून किती आहे 4r/3π. आपल्याला कुठून पाहिजे, इथून पाहिजे, या वाय ॲक्सिसपासून पाहिजे. मग काय करावं लागेल, एकदम सिम्पल आहे. सो दिस इज टोटल आर इज गिवन. सो r - 4r/3π. ओके, एक्स इंटरसेप्ट विल बी इक्वल टू r - 4r/3π. ठीक आहे, आलं लक्षात. आता समजा याला अजूनही मी वेगळ्या प्रकारे प्लेस केल्या जाऊ शकतं, असंही प्लेस केलं जाऊ शकतं. ठीक आहे, सेमी सर्कलला लक्षात घ्या त्याचं डिस्टन्स हे चेंज होत नाही आहे. सेंट्रॉइड पॉईंट जो आहे तो पॉईंट चेंज होत नाही, तो इथंच राहतो.
पण त्या सेंट्रॉइड पॉईंटचं डिस्टन्स एक्स आणि वाय ॲक्सिसपासून ते डिस्टन्स चेंज होतं आहे. आता इथे एक्स ॲक्सिसपासून डिस्टन्स किती येईल म्हणजे एक्स बारची व्हॅल्यू किती येणार आर. ओके, एक्स बारची व्हॅल्यू आर येणार आणि वाय बारची व्हॅल्यू जी आहे आता वाय बार इथं होणार सॉरी एक्स बार जो आहे तो इथं येणार 4r/3π. एक्स बार जो आहे तो 4r/3π येणार आणि वाय बारची व्हॅल्यू जी आहे ती येणार आहे आर. ठीक आहे, वाय बारची व्हॅल्यू येणार आहे आर. एक्स बारची व्हॅल्यू 4r/3π आणि वाय बारची व्हॅल्यू जी येणार आहे ती आर येणार आहे. ठीक आहे, आलं लक्षात. आता समजा याच्या जागी आपण क्वार्टर सर्कल घेतलं, वाय बारची व्हॅल्यू आर. आता क्वार्टर सर्कल घेतली, याला असं जर प्लेस केलं तर एक्स बार वाय बार दोन्ही काय येतील 4r/3π 4r/3π. ठीक आहे, पण याला जर असं प्लेस केलं गेलं तर मग इथे चेंज होणार. आता इथे एक्स बार काय येणार एक्स बार येणार r - 4r/3π आणि वाय बार 4r/3π. ओके, एक्स बार इक्वल टू r - 4r/3π आणि वाय बार इक्वल टू 4r/3π. आलं लक्षात. समजा याला असं प्लेस केलं. आता इथं एक्स बार आपल्याला माहिती आहे, हे इथून माहिती आहे आपल्याला, या इथून इथपर्यंत आहे 4r/3π आणि इथून माहिती आहे आपल्याला 4r/3π. पण आपल्याला कुठून पाहिजे, आपल्याला वाय ॲक्सिसपासून पाहिजे म्हणजे आणि एक्स ॲक्सिसपासून पाहिजे. म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स पाहिजे आणि हे डिस्टन्स पाहिजे एक्स ॲक्सिसपासून. म्हणजेच एक्स बार काय येईल r - 4r/3π आणि वाय बार पण r - 4r/3π. ठीक आहे, आलं लक्षात. तसं प्रत्येक वेळी जे डिस्टन्स आहे फॉर्म्युला जरी चेंज होत नसला तर त्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स फ्रॉम एक्स आणि वाय ॲक्सिस ते चेंज होत असतं. ठीक आहे, ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे व्हाईल सॉल्विंग द न्यूमरिकल्स. ठीक आहे, आता न्यूमरिकल सॉल्व कसे करायचे त्याची एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे. ठीक आहे, आता ती प्रोसिजर कशी आहे की समजा एखादी कंपोजिट फिगर तुम्हाला दिलेली आहे, त्या कंपोजिट फिगरला सगळ्यात पहिली स्टेप जर त्या क्वेश्चनमध्ये एक्स आणि वाय ॲक्सिस दाखवलेले नसले तर स्टेप नंबर 1 प्लेस दॅट फिगर इन टू एक्स अँड वाय ॲक्सिस सच दॅट put that figure into first quadrant such that its edges must be touching either x or y axis. ठीक आहे, त्या फिगरचे एजेस जे आहे ते एक्स किंवा वाय ॲक्सिसला टच झाले पाहिजे. तुम्ही हे पॉईंट लिहून ठेवा. ठीक आहे, पॉईंट नंबर 1 मी परत रिपीट करतोय. प्लेस द फिगर इन फर्स्ट क्वाड्रंट सच दॅट इट्स एजेस शुड बी टच एक्स अँड वाय ॲक्सिस. ठीक आहे, ही स्टेप नंबर 1 झाली. त्यानंतर स्टेप नंबर 2 काय आहे, स्प्लिट दॅट फिगर इन टू स्टँडर्ड जिओमॅट्रिकल फिगर. आपल्याला ती फिगर जी आहे त्याला स्टँडर्ड जिओमॅट्रिकल फिगरमध्ये त्याचे भाग पाडायचे आहेत. म्हणजे समजा असा क्वेश्चन असला की अ सर्कल इज कट फ्रॉम अ रेक्टँगल अँड डेटरमाइन द ॲज शोन इन फिगर अँड डेटरमाइन द सेंट्रॉइड ऑफ द एरिया. ठीक आहे, मग त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे की समजा रेक्टँगलला एरिया 1 नाव दिलं आपण आणि सर्कलला एरिया 2 नाव दिलं. म्हणजे आता 2 फिगरमध्ये आपण त्याला स्प्लिट केलं. ठीक आहे, आता कधी पण स्प्लिट करताना लक्षात घ्यायचं की इट शुड बी स्प्लिटेड इन टू मिनिमम नंबर ऑफ फिगर्स. त्याला कमीत कमी किती याच्यामध्ये आपल्याला स्प्लिट करता येईल, कारण तेवढे आपले पुढचे कॅल्क्युलेशन जे आहे ते कमी होऊन जातील. तेवढे पुढचे कॅल्क्युलेशन जे आहे ते आपले कमी होऊन जातील. कमीत कमी नंबर ऑफ एरियाजमध्ये त्याला स्प्लिट करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर प्रत्येक एरियाला नाव द्यायचं आहे. त्यानंतर एक टेबल तयार करायचं लाईक फिगर नंबर पहिला कॉलम फिगर नंबर 1 2 3 4 जेवढा असेल तेवढ्या. सेकंड नंबर एक्स इंटरसेप्ट म्हणजे फिगर 1चा एक्स आणि फिगर 2चा वाय. मी कॉलम सांगतो सेकंड कॉलम. थर्ड कॉलम वाय इंटरसेप्ट. फोर्थ कॉलम एरिया. एवढे 4 कॉलम आणि जेवढे तुमचे फिगर आहेत तेवढ्या रोजचा एक टेबल तयार करायचा. प्रत्येक फिगरचा समजा फिगर नंबर 1 तुमचा रेक्टँगल, त्या रेक्टँगलचा एक्स इंटरसेप्ट तुम्ही जिथे एक्स आणि वाय ॲक्सिस प्लेस केलेले आहेत त्याच्यानुसार त्याचा एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट दाखवायचा. त्याच्यानंतर त्याचा एरिया दाखवायचा आणि मग सिंपल फॉर्म्युला यूज करायचा. एक्स बार इक्वल टू a1 x1 प्लस a2 x2 प्लस डॅट डॅश अप टू an x1 डिवायडेड बाय समेशन ऑफ a1 प्लस a2 प्लस a3 दॅट इज द टोटल एरिया. अँड सिमिलरली फॉर वाय इंटरसेप्ट फॉर्म्युला विल बी a1 y1 प्लस a2 y2 प्लस a3 y3 डिवायडेड बाय टोटल एरिया. ठीक आहे, आता टोटल एरियामध्ये जो एरिया कट पोर्शन असेल तो निगेटिव्ह घ्यायचा आहे. a1 x1 म्हणजे एक्स बार इक्वल टू a1 x1 आणि समजा तुमचा a2 निगेटिव्ह आहे तर मायनस a2 x2 तिथे येणार आहे. आणि खालच्या टोटल एरियामध्ये पण a1 मायनस a2 येईल. जे जे एरिया कट पोर्शन आहे ते निगेटिव्ह तिथे घ्यायचे. ठीक आहे, असं समजा तुम्हाला एखादी न्यूमरिकल जे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला न्यूमरिकलमध्ये तुम्ही ते बघा. ठीक आहे, ओके, थँक्यू.